नवीन दिवसात स्वागत आहे. आज पावसाचंच वातावरण आहे सकाळपासून. म्हटलं काम करून घरी बसून काय करायचं, थोडं म्हटलं जाऊन येऊया बाहेर. म्हणून 4 वाजलेत निघालो, पण पाऊस काय थांबायचं नाही. पण तुम्हाला दाखवण्यासाठी कशासाठी थांबलो, इथे प्रत्येकाच्या ठिकाणी तुम्ही जर बघितलात ना, समुद्रकिनारी लाल लाल झेंडे लावून ठेवले, म्हणजे स्विमिंगसाठी अलाव करत नाही. त्याचं मेन कारण काय, आता बघा मी जिथे आहे तिथे एवढं पाणी आहे, ओके, आणि हे लागलेलं आहे. सडनली इथे बघा किती खाली गेलं आहे. तर तुम्हाला दाखवायचं तर 1 सेकंड, छत्री बंद करतो आणि दाखवतो. चप्पल माझी किटोस ह्याच्यासारखी आहे ना, पटकन निघून जाईल. हे बघा, म्हणजे हा पाय आहे माझा, इथपर्यंत पाणी आहे, डायरेक्ट खाली जाते. आणि मधी जसे खड्डे पडलेले आहेत, आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला समजलं नाही ना फसलेलं असेल तर डायरेक्ट तो आतमध्ये रुतत जाणार. आणि ऑलरेडी मी जिथे उभा आहे ना तिथेसुद्धा पाय आतमध्ये जातात, कारण इथे एकदम सॉफ्ट आहे. ते त्याच्या कमरेचे तिथे पाणी लागलं आहे. तिथे तरी ॲक्च्युली थोडंसं हाय तरी आहे. मध्ये बघा तुम्हाला पॅसेज दिसतं, रेती, समुद्राची रेती जमा झालं आहे, त्याच्यामुळे स्ट्रेट आहे. पण जसं तो पुढे जाणार ना तशा पद्धतीने डीप होत चाललं आहे. असं हे मध्येच कुठेतरी असे खळगे पडले. आता हे समजतं आहे कसं, इथे बघा तुम्हाला ते कॅमेऱ्यात किती क्लिअर दिसतंय माहिती नाही. हां दिसते, पण इथे रेतीमुळे पिवळं दिसतं आणि लगेच ग्रीन झालं आहे, म्हणजे थोडंसं ब्ल्यू कलरसारखं. तर हाच एक धोका असतो, जरा माहिती नसेल तर डुबकन खाली निघून गेला. अशा वेळी एकच गोष्ट आहे काय, की जास्त हायपर व्हायचं नाही, रिलॅक्स राहायचं. बॉडी जसं नेते त्या पद्धतीने जाऊ द्यायचं आणि शांतपणे रिटर्न, म्हणजे असं यायला प्रवास करायचा नाही, असं चालायचं. कारण तुम्ही बघाल ना तर बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा अँगल सुरू झाला आहे. पण तुम्ही ज्यावेळी असं म्हणजे ज्या दिशेने जात आहे त्याच दिशेने यायला निघालात ना तर तुम्हाला पाणी अधिक खेचत जाणार आणि शक्ती जास्त लागते. आता मी काही एक्सपर्ट नाही आहे, पण जे केल्यावरती इझी पडतं ते सगळं सांगते तुम्हाला. तर काही व्हिडिओ असे आहेत ना की जे स्विमिंग पूलचे ते मी टाकले नाही, कारण सगळेजण असतात जिथे राहतो तिथे हॉटेलचे इथे, त्याच्यामुळे तिथे कॅमेरा जाऊन दाखवायचं. आणि तुम्हाला माहिती आहे हे लोक किती जास्त कपडे घालून स्विमिंग पूलमध्ये उतरतात, त्याच्यामुळे म्हटलं ते कॅमेरा नकोच.